नमस्कार मित्रांनो, ज्ञानटेक मराठीच्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। माझं नाव आहे तेजस आणि आज आपण बस करणार आहोत विवोचा Y200 5G। हा जो फोन आहे आपल्याकडे 8/128 वाला वेरियंट आहे। यामध्ये याची प्राइस 24,999 आहे 8/128 च्या वेरियंटची। चला तर मग बघूया 25,000 रुपयाच्या प्राइस सेगमेंटमध्ये विवोचा Y200 Pro कसा आहे। तर पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा। चला तर मग करूया याची अनबॉक्सिंग आणि बघूया हा फोन कसा आहे। बॉक्स जर बघितला तर खूप अशा टाइप मध्ये आपल्याला बॉक्स बघायला मिळणार आहे या विवोचा। यामध्ये काही हायलाइट्स फीचर्स जे आहे इकडच्या साइड मध्ये दिलेले आहे या फोन मध्ये। चला तर मग करूया याला फटाफट अनबॉक्स आणि बघूया यामध्ये आपल्याला काय काय कंटेंट मिळणार आहे। तर मित्रांनो, बॉक्स मध्ये दिलेला एक सिम इंजेक्टर टूल, टाइप सी चा जो आहे हा डेटा केबल दिलेला आहे इथे, 44 वॅटचं एक अडॅप्टर, एक दिलेला आहे ट्रान्सपरंट बॅक कव्हर आणि सोबतच काही युजर गाईड आणि मॅन्युअल दिलेला आहे। एवढे कंटेंट आपल्याला सोबत या फोन मध्ये मिळणार आहे। मित्रांनो, हँडसेट बॅक साइड मध्ये बघितला तर आपल्याला इथे ड्युअल रियर कॅमेरा आणि फ्लॅश लाईटचा सेटअप दिलेला आहे। बॅक स्ट्रक्चर पूर्णपणे मॅट फिनिश मध्ये आहे, थोडंसं असं सॉफ्ट बॅक स्ट्रक्चर या फोन मध्ये दिलेला आहे। हँडसेट इन हँड मध्ये सुद्धा खूप कम्फर्ट आहे। हँडसेटचं जे वजन आहे ते फक्त 184 ग्रॅमचं वजन आहे। खूपच असं लाईट वेट हँडसेट आहे। 8.4 mm ची थिकनेस आहे। इकडच्या साइड मध्ये बघितलं तर व्हॉल्यूम अप डाऊन ची की पॉवर की आहे, वरच्या साइड मध्ये सेकंडरी माइक, खालच्या साइड मध्ये स्पीकर, टाइप सी चार्जिंग पोर्ट आणि सिम स्ट्रेचं ऑप्शन। या फोन मध्ये आपल्याला हायब्रिड टेक्नॉलॉजीचा सिम स्ट्रे दिलेला आहे आणि हेडफोन जॅकची जर गोष्ट केली मित्रांनो तर हेडफोन जॅक या फोन मध्ये लागत नाही। आणि यामध्ये फिंगरप्रिंट सेन्सरची जर गोष्ट केली मित्रांनो खूपच असा स्पीडली अनलॉक होऊन जातो, बघू शकता। फिंगरप्रिंट सेन्सरची जी स्पीड आहे ही खूप जास्त आणि फास्ट दिलेली या फोन मध्ये। डिस्प्लेची जर गोष्ट केली तर या फोन मध्ये आपल्याला डिस्प्ले डॉट पंचोल स्क्रीन सोबत आहे आणि यामध्ये 6.7 इंचेसचा AMOLED LCD दिलेला आहे। कर्व डिझाइन इथे बघू शकता, कर्व स्क्रीन दिलेली आहे या फोन मध्ये। सोबतच 120 हर्ट्जचा जो हा रिफ्रेश रेट या फोन मध्ये दिलेला आहे आणि ब्राईटनेस मध्ये खूप चांगला फोन आहे, ज्यामुळे तुम्हाला आउटडोर मध्ये विजिबिलिटी खूप चांगल्या प्रकारे इथे मेंटेन केलेली आहे। आउटडोर मध्ये आपल्याला विजिबिलिटी मध्ये तर काहीच प्रॉब्लेम यामध्ये येणार नाही आहे। प्रोसेसरची जर गोष्ट केली तर यामध्ये प्रोसेसर दिलेला आहे Qualcomm स्नॅपड्रॅगनचं 695 ऑक्टोकोर प्रोसेसर आहे। 2.2 GHz ची क्लॉक स्पीड, Android 14चा सपोर्ट, सोबतच फंटच OS जो आहे हा 14 दिलेला आहे। रॅम एक्सपेन्शनचे ऑप्शन या फोन मध्ये मिळणार आहे। आपल्याला जर गोष्ट केली तर या फोन मध्ये 5000 mAh ची बॅटरी, 44 वॅटचं फास्ट चार्जरचा सपोर्ट दिलेला आहे। कॅमेरा जो आहे हा फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सल आहे आणि बॅक कॅमेरा 64 मेगापिक्सलचा दिलेला आहे। आणि मित्रांनो, कॅमेऱ्यामध्ये जर बघितलं तर लगभग सगळे ऑप्शन आहे या फोन मध्ये, जसं स्लो मोशन, टाइम लॅप्स, पोर्ट्रेट मोड, नाईट मोड असे ऑप्शन दिलेले आहे। व्हिडिओ रेकॉर्डिंग जे आहे हे आपण HD आणि फुल HD मध्येच करू शकतो। यामध्ये 4Kचं व्हिडिओ रेकॉर्डिंगचं जे ऑप्शन आहे हे दिलेलं नाही आहे। फ्रंट कॅमेऱ्यामध्ये पण नाही आहे, बॅक कॅमेऱ्यामध्ये पण नाही आहे। 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग आपण यामध्ये करू नाही शकत। कॅमेरा क्वालिटीची जर गोष्ट केली तर कॅमेरा क्वालिटी खूप चांगल्या प्रकारे इथे दिलेली आहे। कलर सॅच्युरेशन, शार्पनेस जर बघितला तर तो खूप चांगल्या प्रकारे इथे मेंटेन केलेला आहे। कॅमेऱ्यामध्ये तो खूप चांगला फोन आहे। स्पेशली जर तुम्ही पोर्ट्रेट मोडमध्ये जर इमेजेस कॅप्चर केली असेल तर ते बघू शकता, काही इमेजेस अशा टाईपमध्ये आपल्याला पोर्ट्रेटमध्ये बघायला मिळणार आहे। बॅक कॅमेऱ्याची जर गोष्ट केली तर बॅक कॅमेऱ्याची सुद्धा क्वालिटी इथे खूप चांगली आहे। कलर सॅच्युरेशन, शार्पनेस सुद्धा इथे चांगला दिलेला आहे। एक एक करून जे आहे आपण इमेजेस चेकआउट करू शकता इथे। मित्रांनो, ओव्हरऑल जर हँडसेट बघितला तर हँडसेट डिस्प्लेमध्ये खूप चांगला हँडसेट दिलेला आहे, कारण की कर्व स्क्रीन दिलेलं आहे 25,000 रुपयाच्या प्राइस सेगमेंटमध्ये विवोमध्ये। सोबतच यामध्ये कॅमेरा क्वालिटी सुद्धा थोडी चांगली दिलेली आहे, पण 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग यामध्ये आपल्याला नाही मिळणार आहे। अदर जर हँडसेट बघितले तर याच प्राइस सेगमेंटमध्ये आपल्याला चार्जिंगची जे स्पीड आहे ते सुद्धा खूप जास्त आहे। परफॉर्मन्स वाईज हँडसेट चांगला मिळतो आणि कॅमेरा क्वालिटीमध्ये 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगचं ऑप्शन सुद्धा याच प्राइस सेगमेंटमध्ये अदर ब्रँडमध्ये आपल्याला अवेलेबल मिळतात। हा हँडसेट जर बघितला तर फक्त कर्व डिस्प्ले असल्यामुळेच हा हँडसेट थोडासा महाग आहे। अदरवाईज जर बघितलं तर विशेष या फोनमध्ये एवढं काहीच नाही दिलेलं, कारण की प्रोसेसर सुद्धा 12-15 हजार रुपयाच्या रेंजमध्ये हे प्रोसेसर आपल्याला बघायला मिळतात आणि चार्जिंगची जी स्पीड आहे ते सुद्धा खूप कमी दिलेली आहे। चार्जिंगची स्पीड या रेंजमध्ये 167 वॅटचं चार्जर कोणा फोनमध्ये आहे, पण या फोनमध्ये फक्त 44 वॅट्सच आहे। हँडसेट फक्त कर्व डिस्प्ले आहे, त्यामुळे अट्रॅक्टिव्ह पॉइंट तोच आहे कर्व डिस्प्लेचा,
त्या व्यतिरिक्त या फोनमध्ये विशेष काहीच नाही. जर आपल्याला हँडसेटच घ्यायचं असेल तर याच प्राइस सेगमेंटमध्ये अदर कॉम्पिटिटर ब्रँडमध्ये खूप चांगले हँडसेट आहे, ते सुद्धा आपण बाय करू शकता. जर आपल्याला व्हिडिओ आवडेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.